लक्ष्मी आता आता कशी काय एकदम वेळेमध्ये आली? हा तुम्हीच बोलवलं की. अगं महत्वाचं काम होतं म्हणून बोलवलं. आज आपल्या मंदिरामध्ये कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा आहे. अख्ख्या पंचक्रोशीत फेमस आहे. तवा सोहळा सागर संगीत झाला पाहिजे. सगळ्यांना सांग तयारीला लागा. मोठ्या बाई बरं आहे ना तुम्हाला? बरी आहे मी. तुम्ही केव्हापासून देवधर्माच्या मागे लागलात? अगं तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? कोणाच्या घरात राहते मी? कोणाची थोरली सुने? दिग्रसकरांची. माझ्यासारखी मोठी भक्त इथं आसपास तुला शोधून सापडणार नाही. आई केवढी मोठी भक्त आहे मी. उपवास तरी केलाय का तुम्ही? आता होत नाही वयामुळं, म्हणून नाही केला उपास. पूर्वी काय करायचे मी? एकदम निर्जळी, थुंकी सुद्धा नाही गिळायचे. काय सांगता? मग माझ्याकडे बघत काय बसलीस? जा सगळ्यांना सांग आणि नारायणीला सांग तेवढं प्रसादाचं पा. सून तेवढा पाहिजेच म्हणो. प्रसाद काय? काय करते लगेच? तू जा आमच्या प्रसादाला हात लावलास ना तर पाच तू. थोडा टेस्ट. नाही नाही माझ्यासारखी वाईट कोणी नसल. चल लवकर जा आणि सांग. चल चल. बरं ठीक आहे, सांगते. पटकन सांग. तिची लई नजर असते. आज कुठले दागिने घालू काही कळत नाही मला. नेहमीचाच प्रश्न आहे हा. हेच कानातले घालते, चांगलेत गसगशीत. अरे बापरे, इंदुनी लावलेल्या झाडाला बघितलं का किती फुलं आलेत? परडी भरली. कृष्णाय नमः, कृम कृष्णाय नमः, कृम कृष्णाय नमः, कृम कृष्णाय नमः, कृम कृष्णाय नमः. काय ग शकुंतली, झाली नाही का अजून तयारी? नाही मोठ्या बाई, झाली आहे सगळी तयारी. झाली? ठीक आहे. कृम कृष्णाय नमः, कृम कृष्णाय नमः, कृम कृष्णाय नमः, कृम कृष्णाय नमः. पूजा मी करते बरं का. कृम कृष्णाय नमः, कृम कृष्णाय नमः, कृम कृष्णाय नमः. पूजा सुरू करते. जावई बापू काय एवढे हे काय काय सांगितलं होतं तुम्हाला? पाळणा नवीन आणा म्हणून जुनच ठेवलं तिथं. मंदिर कमिटीची अध्यक्ष आहे मी. या सगळ्या गोष्टी पाहायला लागतात. एक काम धड करत नाही तुम्ही. त्यावरती बसा. सासूबाई, आम्ही फोन केला होता त्यांना. मग आजच त्यांच्याकडे बारस होता. आम्ही काय करणार? गावामध्ये आज सगळ्यांकडेच बारशी आहेत. चला सुरू करते मी. चल. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. हाथी घोड़ा पाल की जय. कन्हैया लाल की. हाथी घोड़ा पाल की जय. कन्हैया लाल की. हाथी घोड़ा पाल की जय. कन्हैया लाल की. बाळा जो जो रे कुळभूषणा श्रीनंद नंदना निद्रा करी बाळा मनमोहना परमानंदा कृष्णा बाळा जो जो रे बाळा जो जो रे जन्मुनी मथुरेत यदुकुळी आला शिव
वरती पहुडले कुलतिलक वैकुंठ नायक बाळा जो जो रे बाळा जो जो रे गर्ग येऊनी सत्वर सांगे जन्मांतर कृष्ण परब्रह्म साचार आठवा अवतार बाळा जो जो रे बाळा जो जो रे कुळभूषणा श्रीनंद नंदना निद्रा करी बाळा मनमोहना परमानंदा कृष्णा बाळा जो जो रे बाळा जो जो रे बाळा जो जो रे हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की चला 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 पूजा अर्चना सगळं मी व्यवस्थित केलंय सगळं नीट झालेलं आहे आता चला गोड कर सगळ्यांना प्रसाद वाटा हा चला 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 चला. हा, लवकर सगळ्यांनी प्रसाद घ्यायचंय बर का हा. मला 2 पेढे दे मामा हाय ग अहो दादा माझ्या बायकोला बघा ना काय झालंय आय ग दुखतंय. ती प्रेग्नंट आहे आणि आता तिला लेबर पेन सुरू झाले हाय ग हाय ग आपण डॉक्टरांना घेऊन येऊ. हा, चल. अहो नाही आपल्याकडे आता तेवढा वेळ शिल्लक नाहीये डॉक्टरांनी सांगितलं हिची परिस्थिती फार नाजूक आहे पण हिचा हट्टच होता की हिला विठुरायाचं दर्शन घ्यायला यायचंय म्हणून मी हिला इथे घेऊन आलो थांबा मी डॉक्टरांना बोलवतो. हा. खूप वाटायला लागत नाहीये. यंगू काका काका अरे तू आधी इंदूला आणि यांना घेऊन ये. हो हो हे बघा तुम्ही काळजी करू नका तुम्ही विठुरायाच्या देवळात आहेत त्यांना काही होणार नाही हा थांबा तुम्ही शकू जरा बघ बर आदू अरे गोपाळला फोन कर ना अगं फोन लागत नाहीये थांबा मी जगताप डॉक्टरांना घेऊन येतो हा जा, जा, घेऊन येतो. काकू आधू गेलाय खरं डॉक्टरांना बोलवायला पण इतका वेळ आहे असं मला वाटत नाहीये सावकाश सावकाश ताई घरी घेऊन जाऊयात का घरात काकू काय झालं कोण आहे ही बाई मोठे बाई आहो आपल्या मंदिराच्या पायरीवर बसली होती दिवस भरले तो तिचे आता कधी बाळाचा जन्म होऊ शकतो आणि अहो आपला अधोक्ष डॉक्टरांना घ्यायला गेलाय तो येतच असेल चल व्यंकट भाऊजी दिग्रसकरांचं घर आहे दवाखाना नाही किंवा कुठली धर्मशाळा पण नाही कोणी पण घुसताय मोठे बाई अहो देवाच्या दारी आलेली बाई आहे बस उलट सुलट बोलून पापाच्या धनी होऊ नका
अहो मोठे बाई, माणसाने माणसाची मदत केली पाहिजे ना. मला तुम्ही काळजी करू नका, डॉक्टर येतच असतील. मला अक्कल शिकवते. सासूबाई अहो कोण येते? शांत असतं. मला काय माहिती कोण येते, कोणी पण येते आणि घरामध्ये घुसतंय. नाही मी तर म्हणते दाराच्या बाहेर ना एखादं बोर्ड कशाला मोठं होर्डिंग लावते. कुत्रे आणि आई अगं काय बोलतेस तू? बेळ काय काळ काय भान तरी आहे का तुला? तुम्ही बघत नाही ना म्हणून मला बघायला लागतं. आज आपल्या मंदिरात काय आहे? कृष्ण जन्माष्टमीचा एवढा मोठा उत्सव आहे. तिकडे लोक भजन करतायत, कीर्तन करतायत आणि आपण हित दिग्रसकर काय करतोय? अहो वहिनी काय बोलताय हे? ही सुद्धा सेवाच आहे ना. डॉक्टर तुम्ही आतमध्ये झाला ते ओरडताय. हं? या अध्यक्षच काय सुरू आहे तुझं? कोण कुठली ती बाई? तिच्या वेदना तुला कळतात? की तर तुझ्या समोर तुझी सख्खी आई उभी आहे, तिच्या वेदना तुला दिसत नाहीत का? आई अगं काय सुरू आहे तुझं हे? तुझ्या आईचा त्रास तुला दिसत नाही, तो तुला पाहायचा नाही म्हणजे मला काही झाल्यानंतरच तुझे डोळे उघडणार आहेत का? आई असं काही होणार नाही. तू प्लीज थांब आता. तुला काही होत असेल ना तर तू डॉक्टर तपासतील. आता सध्या ते वेळ नाही. आदू डॉक्टर बोलवत आहेत. चला आलोच. हा. ये. सासूबाई अहो काय चालू आहे तुमच्या राज्यात? कोणी येतं आणि तुम्हाला टपली मारून जाते? जावई बापू, इथं काय जखमेवरती मीठ चोळताय का माझ्या? शांत. अशा स्थितीत यांना हॉस्पिटलला हलवता येणार नाहीये. हा डॉक्टर, मग आता काय करायचं? डिलिव्हरी इथेच करावी लागेल. मी नर्सला बोलावून घेतलंय. डॉक्टर त्या येईपर्यंत आम्ही तुमची मदत करू शकतो. हो डॉक्टर, तुम्ही सांगा काय करायचंय, आम्ही सगळं करतो. अहो पण अशाने तिच्या जीवाला धोका आहे. दादा तुम्ही काळजी करू नका, आम्ही त्यांची डिलिव्हरी एकदम व्यवस्थित करू. डॉक्टर तुम्ही सांगा काय करायचंय. डॉक्टर तुम्हाला गरम पाणी लागेल ना? नारायणी जा, गरम पाणी आणलं. हो मी गॅसवर गरम पाणी ठेवते. आलेच.